फर्स्ट ऑफ ऑल आप सभी को जय हिंद आणि कॉंग्रॅच्युलेशन. काल झालेल्या वर्ल्ड कपमध्ये आपला भारत, आपला हिंदुस्थान हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे. त्यासाठी सर्वांना, तुम्हा सर्वांना इन्क्लुडिंग मी, कॉंग्रॅच्युलेशन. आणि मला फक्त माझं ओपिनियन तुम्हाला शेअर करायचं आहे. त्यात मी रॉंगही असू शकतो, ते तुम्ही डिसाईड करा, ते तुम्ही मला सांगा. बट म्हणजे खूप दिवसापासनं चाललेलं की मला बोलायचं आहे, पण कुठे बोलू, कसं बोलू. त्या बोलण्यामुळे आपल्याला किंवा आपल्या फॅमिलीला प्रॉब्लेम तर होणार नाही ना. सो हेच विचार म्हणजे डोक्यामध्ये चालू होते. पण आज फायनली हिंमत करून मी बोलतोय. म्हणजे हे माझं मत आहे, मी माझं मत तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतोय. कदाचित तुमचं मत वेगळं असू शकतं. मला फक्त एवढंच बोलायचं की तुम्ही सर्व बघत असेल, जसं मी जे ऑब्झर्व करतोय, तुम्ही सुद्धा ते ऑब्झर्व करत असेल. सो म्हणजे नक्की काय चाललंय देशामध्ये, काय चाललंय महाराष्ट्रामध्ये. मला तर मी सांगतो, मला सगळ्यात जास्त ना, अगर टी व्हीवर काय बघत असेल तर मी न्यूज बघत असेल. जेव्हा कॉलेजला जातो तेव्हा पण आजूबाजूचं सगळं वातावरण असं मी ऑब्झर्व करतो. सो माझ्या माइंडमध्ये असं इतके विचार येतात ना की भाई काय चालू आहे. आणि असं चालू आहे तर लोक आपला आवाज का उठवत नाही की आपल्या देशात लोकशाही आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानामध्ये सर्व लोकांना आपला मत मांडण्याचा अधिकार दिला. पण लोक आपली अशी मत मांडत का नाहीये. कदाचित ते भीती जसं मला भीती वाटते की बाबा कशाला या चक्करमध्ये पडायचं, आपलं शिकायचं, काम करायचं, फॅमिलीला सांभाळायचं. पण का हा देश जेवढा भारतीय सैनिकांचा आहे तेवढा भारतीय शेतकऱ्यांचा तर असा आपला नाही आहे का अपना काम बनता भाडे में जाई जनता. असंच पण असं नाही आहे. हा देश आपला आहे. जे आपल्याला अयोग्य वाटते त्याबद्दल आपण आपलं मत मांडलंच पाहिजे. आता विचार केला तर मी महाराष्ट्राचं बोलतो. म्हणजे मला कळत नाही आणि ह्या आधी मी कधी बघितलंही नाही की जसं न्यूज चालू केला ना, एका मिनिटाला असा शॉक होतो ना की काय हे इथे ते तिथे ते तिकडून तिकडे, हे लेफ्ट वरतून, म्हणजे काय बोलावं काय कळतच नाहीये. म्हणजे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, कुठे नेऊन ठेवलाय देश माझा, काहीच कळत नाहीये. माझ्या मते मी सांगतो तर जे आपले वरचे आहेत ते आपापल्या याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा, आपल्या देशाचा वाटोळ करणं चालू आहे. नुसतं जात जात जात, तुझी जात कुठली, याची जात कुठली, हेच चालू आहे. तुम्हाला काल म्हणजे विचार आला की यार आता भारताची मॅच चालू आहे, सगळे टीव्ही समोर भारतीय, हिंदुस्थानी बनून बसले असतील, तर असं कायमच राहू शकत नाही का की मी भारतीय, फर्स्टली आणि लास्टली इंडियन, नंतर जे येईल ते. पण काय वातावरण चालू आहे म्हणजे काहीच कळत नाहीये. काय बोलू, मला बोलायचं खूप आहे. बट बघा, तुम्ही पण तुमचं मत मांडा असं, कारण हा देश ना की माझा आहे, हा आम्हा सर्वांचा देश आहे.
जसं भारतीय सैनिक, आपला शेतकरी, त्यांना जसं ते जेवढं प्रेम आपल्या देशावरती करतात, त्याचं काहीतरी टक्के तरी तुम्ही तरी करा. आपलं वर्षांचं ते कामच आहे, जात, वर्ग, रंग ते करणं ते त्यांचं काम आहे. पण ॲज अ भारतीय म्हणून, माणूस म्हणून तुमचंही काहीतरी मत आहे ना, की नुसतं डोळे बंद करून. आणि आजकालचे तर मी सांगतो, आजकालचे माणसं, मुलं, माझे पण काहीतरी मित्र आहेत जे आपल्या वडिलांपेक्षा जास्त साहेबांना मानतात. म्हणजे वडिलांपेक्षा साहेबांना, म्हणजे काय केलंय त्या साहेबांनी काय माहित, अजिबात कळत नाही. एवढं सांगेन की बाबा, हा देश माझा आहे. नुसतं जाती धर्मात हे करू नका, तू हाय, तू ते, तू हाय, तू आहे. जसं आम्हाला शाळेत सांगायचं की, मला अजून आठवतं मी शाळेत होतो तर एक लाईन म्हणजे वाचायचो की, भारतामध्ये सर्व जाती धर्माचे लोक ही एकत्र मिळून मिसळून राहतात. आणि खरं आहे. पण काही दिवसांचं तुम्ही जर वातावरण बघाल तर काय झालंय काहीच कळत नाहीये. म्हणजे काय बोलावं आता, आपण बोलायला खूप आहे तसं, मी माझं मत मांडणारच आता. पण मला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे की, हा देश आहे ना, देश तुम्हा सर्वांचा आहे, हा कोणा एकाचा नाहीये. हा देश माझा आहे आणि माझ्या देशामध्ये, आपल्या देशामध्ये लोकशाही आहे. सो वाईट होत असेल तिथे आवाज उठवा, बोला तिथे. नुसतं की जाऊ दे सर, हा नाही बोलत आहे तर मी पण नाही बोलत, तो नाही बोलत आहे मी पण नाही बोलत आहे. सो बोला, मत मांडा. कारण हा देश 150 कोटी जनतेचा आहे, 150 कोटीचा ना की. बोला यार, मत मांडा तुमचं. खरंच मान, आत्ता गरज आहे. जर आपण आत्ता बोललो नाही ना, तर पुढे जाऊन जे जनरेशन येईल ना, सो काय होईल सांगता येत नाही. बोला आत्ता, मत मांडा. आणि सिरियसली तुम्ही जाऊ द्या आता, आय थिंक सो मी जास्तच बोललोय, बट हे माझं मत आहे. जर तुम्हाला हे योग्य वाटलं असेल तर तुम्ही सांगू शकता. मी इतका मोठा पण नाहीये, बट जसं मला वाटलं, हे माझं मत आहे. जय हिंद.